हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, आय होप आता प्रिलिम्स होऊन साधारण 1 महिना झालेला आहे. आज आपण म्हणजे 10 तारखेला जेव्हा डिस्कस करतोय तेव्हा बरोबर 1 महिना उलटला आहे आणि आय होप आत्तापर्यंत तुमचा मेन्सचा जो अभ्यास आहे तो वेल ट्रॅकवर आलेला आहे. जे आपल्यासोबत असोसिएटेड आहेत जी एससाठी ऑलरेडी त्यांचा GS1 पण झाला आहे, 3 टेस्ट पण लिहून झाला आहेत, एक एसे पण लिहून झाला आहे. आता थोडंसं ॲडव्हान्स मोडमध्ये पुढे जायची तयारी, म्हणजे अजून एक कॉम्पोनंट आपल्या प्रिपरेशनमध्ये ॲड करायची वेळ आहे, दॅट इज युअर ऑप्शनल. आय होप आता या वेळेपर्यंत तुमचे ऑप्शनल्स पण ठरलेत. रादर ठरलेच काय, मी तर म्हणेल की फॉर्म भरतानाच ते आपल्याला द्यावे लागतात. सो तुम्ही तेव्हा जो ऑप्शन दिला असेल आणि आता जर आपण 25च्या मेन्सला जातोय तर त्यात तर आता काही चेंज होण्याची काही शक्यताच नाही आहे. तर आजचं हे जे सेशन आहे जे मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी ते म्हणजे की ज्यांचा जॉग्रफी ऑप्शनल आहे आणि जे आता राज्यसेवा 2025ची मेन्स लिहित आहेत त्यांच्यासाठी आहे. राईट. चलो मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात की नेमकी आता 25च्या अटेम्प्टसाठी नेमकी जॉग्रफीचा अप्रोच कसा असला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत आणि नेमकी आन्सर रायटिंग करत असताना कोणत्या गोष्टीची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा आपण जॉग्रफी ऑप्शनल आपण आपल्या स्टडीजमध्ये घेतो की नेमकी एक्झामिनर आपल्याकडनं काय अपेक्षा करत असतो. बघा, दिस सेशन इज नॉट रिगार्डिंग की जॉग्रफीचा सिलेबस काय आहे. सर आता मी आता स्टार्ट केलो आहे पण माझा प्रीचा स्कोर आता 140 येतो आहे आणि मी आता मेन्सला उतरतो आहे आणि मला सिलेबसच सांगा की पर्स्पेक्टिव्हमध्ये काय येतं आणि इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये काय येतो. सी गाईज, इवन इफ तुम्ही आत्ता स्टार्ट करत असाल आणि याच्या अगोदर जर काही तुम्ही असं जॉग्रफीचं वाचलं नसेल तर मी म्हणेल की माझं अगोदरचं एक सेशन बघा, ज्याच्यामध्ये मी प्रॉपरच 1-1.5 तासामध्ये की जॉग्रफीमध्ये सिलेबस काय असतो, कसा असतो, क्वेश्चन्स कसे विचारले जातात, एक्झामिनर तुमच्याकडनं काय अपेक्षा करतो, हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. आजचं सेशन मी पर्पजफुली थोडंसं जास्त फोकस्ड आणि इंटेन्सिव्ह ठेवणार आहे. 3 गोष्टी मला प्राकर्षाने यामध्ये बोलायच्या आहेत. पहिलं म्हणजे की प्रिपरेशनचा अप्रोच कसा असला पाहिजे. सेकंड थिंग इज दॅट की एक्झामिनर तुमच्याकडून काय बघतो आणि तिसरं म्हणजे की आता प्लॅन कसा असेल. राईट. चलो मग आता पहिली गोष्ट म्हणजे आय होप तुम्ही जर आता जॉग्रफी ऑप्शनल घेतला आहे किंवा XYZ कुठलाही ऑप्शनल घेतला असेल, तुम्ही त्याचा सिलेबस व्यवस्थित पाहिला असेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट, जर सिलेबस पाहिला नसेल तर मी पण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकेलच. आयोगानेच हा सिलेबस त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन केलेला आहे. तुम्ही यामध्ये बघाल तर जॉग्रफी आणि सेम मराठीमधला पण शेजारीचे आयोगाच्याच वेबसाईटवर आहे. तर एकदा तुम्ही तो सिलेबस बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी UPSCचा सिलेबस आणि MPSCचा सिलेबस, पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही तफावत नाही ठेवलेली. जे तुम्ही GSमध्ये बघतात की जॉग्रफीमध्ये ते महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह किंवा इतिहासामध्ये बघतो आपण की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असं मेन्शन केलेलं आहे. पण आपल्याला ऑप्शनलमध्ये आयोगाने कुठंच मेन्शन केलेलं नाही आहे की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह काही गोष्टी असतील. इफ यू डोंट बिलीव्ह मी तुम्हाला तेच म्हणेल, एकदा सिलेबस गो थ्रू करा. यामधला पहिला टॉपिक येतो जिओमॉर्फोलॉजी, भूरूपशास्त्र, क्लायमॅटोलॉजी, हवामानशास्त्र, ओशनोग्राफी, सागरशास्त्र, बायोजिओग्राफी, एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, पर्स्पेक्टिव्ह, इकॉनॉमिक, पॉप्युलेशन, रिजनल आणि मॉडेल्स अँड थेअरी. तिथे कुठेच मेन्शन नाही केलेलं आहे की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. मग तुम्ही म्हणाल की सर पेपर 1 तर तसा पण टेक्निकलच असतो, पेपर 2मध्ये कदाचित मेन्शन केलं गेलं असेल, तुम्ही तो बघून घ्या. फिजिकल सेटिंग, स्पेस रिलेशनशिप विथ इंडिया विथ नेबरिंग कंट्रीज, स्ट्रक्चर, रिलीफ, ड्रेनेज सिस्टीम, वॉटरशेड, फिजिओग्राफिक रिजन, महाराष्ट्राचा उल्लेखही तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. सो सिलेबस आयोगाने सरळ कॉपी पेस्ट केलेला आहे, त्यामध्ये तफावत दोघांमध्ये नाही आहे. पण मग आता पुढचा मुद्दा असा येतो की सर मग आता आन्सर रायटिंग करत असताना महाराष्ट्राचा कितपत रेफरन्स द्यायचा आणि कितपत नाही द्यायचा ते पण मी पुढे सांगेल. पण बघा, एक ॲज वी आर रायटिंग फॉर द स्टेट सर्व्हिसेस, स्टेट एक्झामिनेशन, स्टेट PCSसाठी जेव्हा आपण लिहितो तर स्पेसिफिकली त्या स्टेटचा उल्लेख तुमच्या आन्सरमध्ये असणं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा सिद्धांत सांगतायत, लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही वेज सेक्टर मॉडेल आहे आपल्याला सिटीजमध्ये, शहराचा नागरी आकृतिबंध कसा असावा, अर्बन मॉर्फोलॉजी म्हटलं जातं त्याला, त्याच्यामध्ये एक वेज सेक्टर मॉडेल आहे, होमर हॉईट यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही द्या ना, पुण्याचं एक्झाम्पल द्या, मुंबईचं एक्झाम्पल द्या, चालतं की. मग आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज या महाराष्ट्र स्पेसिफिक द्यायच्यात. मी देतो, दॅट इज माय जॉब. मी सांगेल कशा पद्धतीने आपण प्रोसीड करणार आहोत. तर म्हणजे सिलेबसमध्ये जरी महाराष्ट्र स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन नाही आहे केलेला, तुम्हाला केस स्टडीज तशा द्याव्या लागतील. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगवर एखादा क्वेश्चन विचारला की वॉटर कॉन्झर्वेशन मेथड्स, की जलसंधारणासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धती वापरणार, बाकी सगळं व्यवस्थित आहे, पण उदाहरणं देत असताना तुम्ही राजस्थानचं बावली किंवा हरियाणामधलं सुरंगम, कर्नाटकामधलं केरे
हे सांगत असताना तुम्ही केस स्टडी देत असताना तुम्ही महाराष्ट्रातले पण द्या, हिरवे बाजारचा केस स्टडी द्या, राळेगण सिद्धीचा केस स्टडी द्या, बरोबर. महाराष्ट्रामध्ये पाझर तलावांची संकल्पना आहे, असे केस स्टडी तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. सो सगळ्यात पहिलं म्हणजे जे आपलं मेजर डिफरन्स आहे UPSC व्हर्सेस MPSC, तर मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की दोघांचा सिलेबस सेम आहे, पण ॲप्रोच मात्र अभ्यास करत असताना आपला हा महाराष्ट्र स्पेसिफिक हवा. आता महाराष्ट्र स्पेसिफिक ॲप्रोच हवा याचा अर्थ काय की तुम्हाला बघा, भूगोल हा असा टेक्निकल विषय आहे ना की लँडस्लाईडचे हिमालयामधलं काहीतरी रिजन वेगळे, महाराष्ट्रामधले वेगळे आहेत, पण कोर एकच राहतो. येते लक्षात. UPSCमध्ये प्रश्न विचारतील पश्चिम घाटाची निर्मिती कशी झाली, MPSCमध्ये विचारतील सह्याद्रीची निर्मिती कशी झाली. येते लक्षात. सो सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला जरी सिलेबस सेम दिसला तरी महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन्स येऊ शकतात, पण त्यांचा कोर हा दोघांचा सेमच राहतो. सो ॲप्रोच हा कोर आहे. सो आपण जसं पुढे जाणार आहोत ते पुढे 3-4-5 महिन्यांमध्ये किंवा तुम्ही पण जेव्हा प्रिपरेशन सुरू कराल तर माझं सजेशन असं असेल की दोघांचा कोर एकच ठेवायचा आहे, तुम्हाला एक्झाम्पल्स मात्र या ॲड करायच्या. मग आता पुढचा मुद्दा येतो की बरेच ॲस्परंट्स हे विचारतात की मग सर डायरेक्ट UPSCच्या नोट्स उचलून MPSCला वापरल्या तर चालतील का. माझं सजेशन असेल असं नका करू, कारण MPSCमधले क्वेश्चन्स UPSCच्या कम्पॅरेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड्स असतील. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील. म्हणजे जर तुम्ही UPSCचे PYQs पाहिले आणि MPSCशी जर तुम्ही त्याला कम्पेअर कराल किंवा अदर स्टेट PCSशी कम्पेअर कराल तर क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड येतील. क्लासिक एक्झाम्पल द्यायचं झालं, जेव्हा तुम्ही हे जिओमॉर्फोलॉजी बघतात, भूरूपशास्त्र, याच्यामध्ये हे शेवटचे जे टॉपिक्स आहेत हे बघा, हे इकडचे कन्सेप्ट ऑफ स्लोप डेव्हलपमेंट वगैरे, ते उतार चक्र विकास वगैरे ते काही आहे, जो कोर UPSCचा ॲस्पिरंट करतो त्याला बघा. अप्लाइड जिओमॉर्फोलॉजीमध्ये किंवा ॲडव्हान्स जिओमॉर्फोलॉजीमधले क्वेश्चन्स UPSC कशा लेवलचे विचारते, राज्यसेवा विचारणार नाही. आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतील. म्हणजे उलट मी म्हणेल की आपल्याला जो अभ्यासाचा ॲप्रोच ठेवायचा आहे तो कम्पॅरेटिव्हली फ्लॅट ॲप्रोच ठेवायचा आहे. सिंगल लायनर क्वेश्चन असतील, सिंगल लायनर क्वेश्चनमध्ये मग आता इथे कस लागणार आहे की तुम्हाला मग नेमकी रायटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, तर यात ते क्लिअर. मग सो सिलेबस सेम आहे, पण याचा अर्थ महाराष्ट्राला दुर्लक्षित करून चालणार नाही. दुसरी गोष्ट, UPSCचं मटेरियल वाचायचं का वाचा, पण ते UPSCचं मटेरियल एवढं आहे, एवढं करायची गरज नाही आहे. कारण UPSCमध्ये जॉग्रफी 1986मध्ये इंट्रोड्यूस झाला आहे, काहीच बदल नाही आहे झालेला, सर्व टॉपिक्सवर क्वेश्चन विचारून झालेत. त्यामुळे क्वेश्चन्स आता तिथे एकदम असे लूपमध्ये फिरत 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 विचारले जातात. किचकट असतात क्वेश्चन. जॉग्रफीत मार्क नाही यायचं कारण तेच आहे UPSCला. आपल्याकडे तसं नसेल, बरोबर. सो पहिली गोष्ट. आता सेकंड गोष्ट येते की मग आन्सर रायटिंग करत असताना किंवा तयारी करत असताना कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे. माझं म्हणणं आहे सिम्पल, एक्झामिनर फक्त दोनच गोष्टी चेक करतो, UPSCचा असू द्यात किंवा MPSCचा असू द्यात, दोनच गोष्टी चेक करतो आपल्या ऑप्शनलमध्ये. पहिलं म्हणजे तो एक चेक करतो की तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का, बरोबर, तुमच्या संकल्पना व्यवस्थित आहेत का. आणि दुसरं म्हणजे हाऊ आर यू प्रेझेंटिंग द थिंग्स, प्रेझेंटेशन कसं आहे. कारण जॉग्रफीमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी. आपण जेव्हा बघतो फोल्डिंग आणि फॉल्टिंग, सटल डिफरन्स माहीत हवा यामध्ये, बरोबर. सायकल ऑफ इरोजनमध्ये डेव्हिसचं चक्र बघतो, पेंगचं चक्र बघतो, डेव्हिस सायकल ऑफ इरोजन, पेंग सायकल ऑफ इरोजन, दोघांमधला फरक माहीत हवा. किंवा ह्युमन जॉग्रफीमध्ये जेव्हा तुम्ही ग्रोथ पोल आणि ग्रोथ सेंटर थेअरी बघतात, वृद्धी केंद्रे आणि वृद्धी ध्रुवांचा सिद्धांत बोडविल आणि पेरॉ यांनी मांडलेला, तुम्हाला दोघांमधला सटल डिफरन्स माहीत हवा. मी परत सांगतोय गाईज, सॉरी टू इंटरप्ट हिअर, की जर तुम्हाला हे सगळे शब्द हेवी वाटत आहेत वगैरे, ते मी म्हणेल हरकत नाही, तुम्ही माझा आधीचं एक सेशन बघा, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सिलेबस प्रॉपर एक्सप्लेन केलेला आहे. ओके, सॉरी. सो जेव्हा आपण बघतो की तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर हवे आहेत, सटल डिफरन्सेस तुम्हाला माहीत हवे आहेत. क्लिअर. सगळ्यात पहिलं म्हणजे की यू नीड टू हॅव क्लिअर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, क्लिअर कट. प्रश्न काय विचारला आहे ते सांगा. प्रश्न विचारला आहे स्ट्रक्चर ऑफ शिवालिक और रिलीफ ऑफ शिवालिक. स्ट्रक्चर ऑफ शिवालिक म्हणजे शिवालिक कसा बनला आहे, काय बनला आहे, कसं काय. रिलीफ म्हणजे की तो कुठं उंच आहे, सखल आहे, कुठं काय चालतं, या पद्धतीने. प्रश्न विचारला आहे डेव्हलपमेंट ऑफ मॉन्सून अँड ॲडव्हान्स ऑफ मॉन्सून. कळतोय का प्रश्नांमधला फरक. डेव्हलपमेंट ऑफ मॉन्सून म्हणजे की कसा डेव्हलप होतो, अल्निनो, ला निना, पार ते
जेट स्ट्रीम थिअरी वगैरे ते. आणि ॲडव्हान्समेंट ऑफ मॉन्सून म्हणजे बे ऑफ बेंगॉल ब्रांच, अरेबियन सी ब्रांच, बरोबर. मग बे ऑफ बेंगॉल ब्रांच 2 याच्यामध्ये डिवाईड होते, अरेबियन ब्रांच 3 याच्यात डिवाईड होते. हे सगळं तुमच्या कन्सेप्टमध्ये येतात. सो पहिलं एक्झामिनर चेक करतो ते म्हणजे की तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का. आणि मग पुढचा पार्ट येतो तो म्हणजे की प्रेझेंटिंग द थिंग्स, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे. प्रेझेंटेशनमधला पण सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे की अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन. इथे कन्सेप्ट समजली पाहिजे, बरोबर. मान्सून कसा येतो तेच माहीत नाही सर, अल्निनो म्हणजे काय तेच माहीत नाही, लानिना म्हणजे काय तेच माहीत नाही, दक्षिण पॅसिफिकमधला प्रवाह आहे का उत्तर पॅसिफिकला हेच समजत नाही, अटलांटिकमध्ये काय ते मिड अटलांटिक रिज आहे का काय होतं काहीच माहीत नाही. हे कसं लिहिणार ना. मग आधी कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे ते पण बघा, बरोबर. सेकंड थिंग येते ती म्हणजे की बघा, जसं GSचा फंडा आहे, वेन एव्हर यू आर रायटिंग अ जॉग्रफी आन्सर इट शुड लुक लाईक अ जॉग्रफिकल वन, वेन एव्हर यू आर रायटिंग अ हिस्ट्री आन्सर इट शुड लुक लाईक अ हिस्टॉरिकल वन. कारण आपला जो पेपर आहे, जसं की फॉर एक्झाम्पल हे बघा, हे तुमच्यासमोर आता सगळं इंडियन जॉग्रफीचा जर पेपर पाहिला आपण, बरोबर. ॲग्रिकल्चर कुठे गेलं, चलो मराठीत पण दाखवून देतो, नाही तर तुम्ही म्हणाल काय. हे बघा कुठे आहे ॲग्रिकल्चर, बरोबर. बघा टॉपिक उचला इकडचा ॲग्रिकल्चरचा, काय दिलं आहे जलसिंचन. जलसिंचन GSमध्ये पण आहे, GS 3मध्ये इरिगेशन नावाचा टॉपिक आहे. डिफरन्शिएट कसं करणार, ऑप्शनल. आणि ते जर GSचंच आन्सर इथं लिहिलं तर कसं काय मार्क्स येतील, काहीतरी वेगळा एलिमेंट हवा ना. येतं आहे का लक्षात. वेन एव्हर यू आर रायटिंग अॅन ऑप्शनल आन्सर इट शुड लुक लाईक अॅन जॉग्रफी ऑप्शनलवाला वन. मग जॉग्रफी ऑप्शनलवाला आन्सर कसं करायचं, तर काहीपेक्षा काहीतरी GSपेक्षा वेगळं करावं लागेल. GSमधल्या गोष्टी म्हणजे याचा अर्थ करायच्या. हे करत असताना तुम्हाला आणखी जॉग्रफी स्पेसिफिक काही गोष्टी ॲड करायच्या. GSमधल्या कुठल्या गोष्टी करायच्या, यामध्ये मॅप आला पाहिजे, काहीतरी डायग्राम आली पाहिजे, काहीतरी एक्झाम्पल्स आले पाहिजेत आणि काहीतरी केस स्टडीज आले पाहिजेत. या तर GSमधल्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला लिंकेजेस लावता आल्या पाहिजेत. लिंकेजेस ह्युमन जॉग्रफीचं इंडियन जॉग्रफीला, ह्युमन जॉग्रफीमधून फिजिकलला कुठे लिंक होते का, फिजिकलमधलं शिकलेलं एखादं इंडियन जॉग्रफीमध्ये लागतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक साधी कन्सेप्ट सांगतो. साधा प्रश्न विचारला आहे, महाराष्ट्रामधील लोकसंख्येच्या वितरणावर टिप लिहा. तुम्हाला पण माहिती आहे मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये लोकसंख्येची घनता अधिक आढळते. त्याउलट जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे मराठवाड्यामध्ये लोकसंख्येची घनता तुम्हाला कमी सापडते, बरोबर. GSमध्ये पण हा प्रश्न विचारला जाईल, तुम्ही तर सेमच लिहिणार. मग GS आणि ऑप्शनलमध्ये फरक काय. मग मी म्हणेल या ठिकाणी हा टॉपिक लावायचा. हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना, हे मानवी भूगोलातील परिप्रेक्ष्य म्हणतात त्याला, पर्स्पेक्टिव्ज इन ह्युमन जॉग्रफी. याची लिंक करायची कशी, जर व्यवस्थित आपण जेव्हा बघू तेव्हा ह्युमन जॉग्रफीमध्ये ॲरिस्टॉटल नावाचा एक जॉग्रफर होऊन गेला आहे. त्याने जॉग्रफीमध्ये पण योगदान दिलेलं आहे. त्याने ॲरिस्टॉटलने जॉग्रफीमध्ये एक ॲक्युमिन आणि नॉन ॲक्युमिनची कन्सेप्ट सांगितली आहे. ग्रीक शब्द येतो, त्यामुळे मराठीतही हेच म्हणतो आपण, ॲक्युमिन आणि नॉन ॲक्युमिन. तर ॲक्युमिनमध्ये काय म्हणतो, त्याचं म्हणणं की पृथ्वीवरचे असे प्रदेश हवामानदृष्ट्या राहण्यालायक आहेत त्यांना तो म्हणतो ॲक्युमिन, आणि पृथ्वीवरचे काही प्रदेश जे हवामानदृष्ट्या राहण्यालायक नाहीत त्यांना म्हणतो तो नॉन ॲक्युमिन. नॉन ॲक्युमिन म्हणजे कुठले, ध्रुव, वाळवंट, बरोबर, दुष्काळग्रस्त प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश. मग मी स्टार्टमध्ये सुरुवात करेल. ॲरिस्टॉटलने सांगितलेल्या ॲक्युमिन व नॉन ॲक्युमिन या संकल्पनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचे असमान वितरण दिसून येते. हे वितरण खालीलप्रमाणे, एक लाईन विषय संपला. कळतंय, येतंय का लक्षात. म्हणजे हा डिफरन्स आहे ना, यावर आपल्याला काम करायचं आहे. पण काय राव मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर काय वेगळं लिहिणार आहेत तुम्ही. लिहायचं तेच आहे, पॉईंट बदलणार नाही GSमधले आणि इथले, पण आपल्याला ते एक्स्ट्रा माईल याच्यावर जाऊन तयारी करायची. मी देतो सगळं, डोंट वरी अबाउट इट. ते पण मला पुढे सांगायचं आहे की पहिलं आपण पाहिलं की नेमकी फरक काय दोघांमध्ये किंवा नेमकी अप्रोच काय हवा. दुसरं आपण बघतो एक्झामिनर काय बघतो, एक्झामिनर हे बघतो. मी तुम्हाला काय एक्स्ट्रा मार्क देऊ ना, जर GSचाच आन्सर लिहित आले मग GSचाच अभ्यास करा. सो ऑप्शनलमध्ये ही एक एक्स्ट्रा एज असावी लागते. येतं आहे लक्षात. मध्ये मध्ये बऱ्याच वेळा असा पण क्वेश्चन येतो, म्हणजे हा जर तुम्ही सिलेबसचा टॉपिक विचारला पाहिला, हा बघा हा आर्थिक भूगोल आहे इकडं, बरोबर, कुठे गेला, येस, थोडं इंग्लिशवर पण शिफ्ट हो.
बघा इकॉनॉमिक जॉग्रफी आहे. इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये जर तुम्ही बघाल हा एक सिलेबसचा टॉपिक आहे. काय बघा यामध्ये तुम्हाला दिसेल वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मेजरमेंट अँड प्रॉब्लेम. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम विचारलेले. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम काय, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय तो, तुम्ही जर अर्थव्यवस्थेचा विकास करायला लागले, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायला लागले, पर्यावरणाची हानी होत जाते. बरोबर आहे ना. म्हणजे काय होतं, इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट कॅन नेव्हर गो हँड इन हँड असं बरेच जण म्हटलं जातात. म्हणजे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था किंवा आर्थिक विकास, आर्थिक वाढ, वृद्धी या दोन गोष्टी सोबत जाऊ शकत नाही. अशा टाईपचा काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. बरोबर. हे तर तुम्ही GS3 मध्ये पण लिहिणार इकॉनॉमीमध्ये, कारण GS3 मध्ये इकॉनॉमी पण आहे, एन्व्हायरमेंट पण आहे. ऑप्शनलला काय करणार, मग ऑप्शनलमध्ये कन्सेप्ट येते डिटर्मिनिझम, नियतिवाद, पॉसिबिलिझम, शक्यतावाद. डिटर्मिनिझम काय सांगते की नेचर टेल्स अस व्हॉट टू डू. निसर्ग सुप्रीम आहे, आपण फक्त त्याला फॉलो करतो, माणसाची फक्त बघ्याची भूमिका असते. मग या केसमध्ये निसर्ग सुप्रीम, आपला आर्थिक विकास होत नाही. पॉसिबिलिझम, शक्यतावाद काय सांगतो, नाही मानव सुप्रीम आहे आणि आपण आपल्या कॅपॅबिलिटीनुसार निसर्गाला कसं पण मोल्ड करू शकतो. पण याच्याने तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं. बरोबर ना. हिमालयाची एवढी वाट लागली आहे, पश्चिम घाटामध्ये जंगलतोड होते, याच्याचमुळे होतं आहे. म्हणजे दोन्ही चुकीचे. मग आता विकास कसा करायचा, तर इथे एक पर्स्पेक्टिव्ह येतो, त्याला म्हटलं जातं स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम. थांबा आणि जा नियतिवाद. एका लेवलपर्यंत माणूस मदत करू शकतो, माणूस मात करू शकतो निसर्गावर, त्याच्या पुढे नाही करू शकत. परफेक्ट एक्झाम्पल आता हिमालयामध्ये जे लँडस्लाईड झालं त्याचं उदाहरण तेच आहे. एका लेवलपर्यंत बांधकाम करा, त्याच्या पुढे मी नाही करू देणार, निसर्ग सांगतो आणि मी लँडस्लाईड करून आणेन. मग स्टार्ट करताना मी असंच देईल, आर्थिक विकास आणि पर्यावरण सोबत चालेल का, चालेल. कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम फॉलो करताय तिथपर्यंत. येत आहे का लक्षात. बघा सगळा भूगोल मी आत्ता नाही सांगत आहे, जस्ट तुम्हाला सांगतो की वेगळा पर्स्पेक्टिव्ह. जॉग्रफी GSपेक्षा जॉग्रफी ऑप्शनलला मार्क्स वेगळे कुठे येतात तर इथं येतात. एक लाईन विषय संपला, त्याला कळलं पाहिजे की बाबा या व्यक्तीने पर्स्पेक्टिव्ह आणि ते व्यवस्थित वाचलेले आहेत. सिम्पल आहे. GS1 मध्ये उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर प्रश्न आहे. बरोबर ना. कुठलं पण पेपर इंडस्ट्री इथं का सापडते, पश्चिम महाराष्ट्रात औषध कारखाने का बरं जास्त सापडतात. बरोबर. कुठला पण, किंवा छोटा नागपूर पठारावर लोहपोलाद उद्योग का सापडतो, मी उदाहरण देईल वेबरने मांडलेल्या इंडस्ट्रियल लोकेशन थेअरीनुसार. हे ऑप्शनलमध्ये, GSमध्ये नॉर्मल कारण. सो यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि जेव्हा हे वर्कआउट होतं तर त्या लिंकेजेसवरून तुमचे खऱ्या अर्थाने मार्क्स ठरत असतात. येते लक्षात कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे तर. सो जॉग्रफी ऑप्शनचा अभ्यास करत असताना आन्सर रायटिंग तो तर एक गौण पार्टेवर का, आता ते तर आता सगळ्यांना ते माहिती झालेलं आहे. मी परत ते नाही सांगणार की आन्सर रायटिंग कसं महत्त्वाचं आहे, उतरा आन्सर रायटिंग करा, लिहाल तर वाचाल वगैरे वगैरे, असे मी काही बोलबच्चन कोट नाही टाकणार आहे. ते यू ऑल नो द इम्पॉर्टन्स ऑफ द आन्सर रायटिंग. मी काय माझ्या सॅम्पल नोट्स बिट्स पण नाही दाखवणार आहेत. ऑलरेडी GSमध्ये चाललं आहे, जे मी बोलतोय ते सांगतोय. सेशन मी शॉर्ट आणि स्वीट ठेवणार आहे. काय करायचं सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला आधीच म्हटलं की जरी MPSC UPSC सेम असलं तरी UPSCला क्वेश्चन बरेचसे ट्विस्टेड असतात. एवढं मटेरियल आहे, आपल्याला एवढं करायचं, मी प्रोव्हाइड करतो, डोंट वरी अबाउट इट. सेकंड थिंग, आन्सर रायटिंगमध्ये एक्झामिनर कन्सेप्ट बघतो आणि प्रेझेंटेशन बघतो. कन्सेप्टच क्लिअर व्हायला 4 महिने लागत असतील, प्रेझेंटेशन काय करणार आहेत तुम्ही, कसं करणार प्रेझेंटेशन, समजतच नाही आहे. अल निनो आणि ला निना सर 10 वेळा वाचलं समजत नाही आहे. अरे बाबा मग क्रॅश कोर्स करून कसं समजणार आहे ते. सो कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. प्रेझेंटेशनमध्ये मग क्वेश्चन समजणं, ह्या गोष्टी इन्क्लूड करणं, आणि सगळ्यात अल्टिमेट पार्ट येतो तो म्हणजे लिंकेजेसचा. हे ज्याला जमलं उसकी नैया पार हो गई जॉग्रफी में. आणि जॉग्रफीत गाईज 275+ घेणं काहीच कठीण नाही, प्रोव्हाइडेड सगळे चेक बॉक्सेस टिक करत गेलो तर. आणि कसं असतं पहा, मी तुम्हाला ते पण सांगतो. जर तुम्ही पेपरचं जर डिस्ट्रीब्युशन बघाल कसं असतं, हा असतो पेपर 1, हा असतो पेपर 2. 4 प्रश्न आहेत ना, 1 2 3 4. क्वेश्चन नंबर 1 2 3 4, इकडं 5 6 7 8. पेपर 1 पार्ट 1 बघू आपण. बरोबर. पेपर 2 कडे नंतर जाऊ. पेपर 1 पार्ट 2 हे 2 पार्ट आहेत ना. बरोबर. असे असतात, माहिती नाही सगळ्यांना. आता याच्यामध्ये पण हे क्वेश्चन कंपल्सरी आहेत, 10-10 मार्कर आहेत.
5 10-10 मार्कर असतात. तुम्ही UPSCचा पेपर बघा, 5 10-10 मार्कर आहेत, म्हणजे हे 50 मार्काला, हे 50 मार्काला, म्हणजे 10 × 5 असे 5-5 हे तुम्हाला कंपल्सरी लिहावेच लागतात. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 प्लस. मग आता काय करावं लागतं, म्हणजे 100 मार्क इथे झाले, 150 मार्क असतात. तुम्हाला काय करायचं, इथला एक प्रश्न उचला कुठला पण, आणि इथले 2 उचला, किंवा इथले 2 उचला, इथला 1 उचला, असं आहे ते. म्हणजे मी जर 2 नंबरचा क्वेश्चन घेतला तर इथले 2 घ्यावे लागतील, किंवा इथले 2 घेतले तर तिथला 1 घ्यावा लागेल. तिन्हीच्या तिन्ही इथले नाही लिहित आहेत. 250 मार्काचा पेपर आहे, 8 पैकी 5 प्रश्न लिहायचे असतात, बरोबर. सगळे 50 मार्काला आहेत, 1 आणि 5 कंपल्सरी, चॉईस असते या उरलेल्या याच्यामध्ये. आता मी हे का सांगतोय तुम्हाला, ते तर आपण हळूहळू टेस्टमध्ये वगैरे जेव्हा करू त्यामध्ये कळेलच. आता याच्यामध्ये 10 मार्कर 5 आहेत, 10 मार्कर 5 आहेत. सिलेबस बघा, हा बघा, हा सिलेबस आहे. पेपर 1 पार्ट 1 1 2 3 4 5. ह्या 5 पैकी प्रत्येकावर एक 10 मार्कर येतो. 10 मार्कर म्हणजे क्वेश्चन नंबर 1A 1B 1C 1D 1E. सेम 5 मार्कर 5 नंबर क्वेश्चनमध्ये 5A 5B 5C 5D 5E. म्हणजे कोणत्याही याच्यावर प्रत्येक सिलेबसच्या टॉपिकवर तुम्हाला 10 मार्कर येतो. आणि तो 10 मार्कर म्हणजे जर सपोज आता तुम्हाला एक हे फिक्स झालेलं आहे, क्वेश्चन नंबर 5B हा इकॉनॉमिक जॉग्रफीचाच आहे, कशावरही 10 मार्कर येऊ शकतो याच्यामधल्या. म्हणजे सिलेबसचा कुठलाच टॉपिक सोडून द्यायचा नाही. सिलेबस ते वास्ट आहे, टॉपिक कुठलाच सोडून द्यायचा नाही. म्हणजे माझं म्हणणं काय असतं, काही नाही तर नाही, फॉरगेट अबाउट 20 मार्कर आणि 15 मार्कर. तुमच्याकडे सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकची एक 10 मार्कर नोट तयार हवी. 10 मार्कर नोट म्हणजे काय, 150 ते 200 शब्द. आता जर तुम्ही अगोदर काही अभ्यास केला असेल जॉग्रफीचा, बघा स्वतःला विचारा, आहेत का तुमच्याकडे नोट्स तयार, येते लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं. सेम इज द केस विथ इंडियन जॉग्रफी ऑल्सो. इंडियन जॉग्रफीमध्ये पण असंच आहे, फक्त तिथे मॅपिंगचा क्वेश्चन असतात. ते मी सांगेल जसं आपण हळूहळू पुढे जाऊ ना, त्यामध्ये त्या गोष्टी वर्कआउट होतील. डोंट वरी अबाउट इट. सो सांगायचा मुद्दा असा की आपल्याला सिलेबसचा कुठलाच टॉपिक असाच सोडून देता येत नाही. तुम्ही प्रत्येक ह्याच्यातला एक टॉपिक सोडला आणि राव नशीब खराब त्याच्यावरच 5-10 मार्कर येऊन लागले, रिस्क आहे. किंवा तुम्ही म्हटलं की अरे यार हे काय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तर जरा विचित्रच आहे, काय करू, सोडून दिलं आणि त्याच्यावरच आला प्रश्न. काहीच प्रॉब्लेम नाही, काय करणार आहेत तुम्ही अशा वेळेला. सो यासाठी तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या 10-10 मार्करसाठीच्या 150 ते 200 शब्दांच्या नोट्स आपल्याला रेडी ठेवाव्या लागतील. आले लक्षात कशा पद्धतीने प्रोसीड करायचं आहे. तर बाकी सिलेबस एक्सप्लेन मी नाही करत की पर्स्पेक्टिव्हमध्ये काय असतं आणि इकॉनॉमिक जॉग्रफीत काय असतं. मी परत म्हणतोय, जर तुम्हाला ते माहीत नसेल तर माझं ते सेशन बघा, मी खाली लिंक देतोय वाटलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ते बघा, त्यातून सगळं गोष्टी कव्हर होतील, काही हरकत नाही. आणि आता पुढचा मुद्दा येतो की नेमकी आपल्याला कसं प्रोसीड करायचं आहे. तर गाईज इथे मी हे शेड्यूल दिलेलं आहे, डे वाईज मी शेड्यूल दिलेलं आहे, बरोबर. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या कन्सेप्ट वीक आहेत, तर मी म्हणतोय क्रॅश कोर्सच्या फॉर्मॅटमध्ये स्टडीला सुरुवात करा. क्रॅश कोर्स म्हणेल मी जर तुमच्या कन्सेप्ट वीक असतील, कारण दिस इज नॉट द टाईम टू वेस्ट टाईम ऑन कन्सेप्ट क्लॅरिटी. अल निनो समजतच नाही आहे, तुम्ही आले नाही तर काय होतं, मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं आहे बरं का, की ऑप्शनलचं आन्सर रायटिंग आम्ही करतो, UPSC मेन्सलाही करतो. सिम्पल क्वेश्चन आहे, हाऊ मॉन्सून इज डेव्हलप्ड इन इंडिया, की फॅक्टर्स अफेक्टिंग मॉन्सून इन इंडिया. मग त्याने काहीतरी प्रश्न लिहिलेले असतात, 10 पैकी मी 3, 3.5, 4 मार्क्स देतो. तो ॲस्परंट येतो आणि मला म्हणतो की सर या 4चे 6 कसे करायचे मला सांगा. मग मी म्हणतो अरे बघ तुझ्या आन्सरमध्ये अल्निनो नाही आहे, लानिना नाही आहे, मॅडन ज्युलियन ऑसिलेशन नाही आहे, तिबेटन प्लॅटूचं हिटिंग नाही आहे, मॅस्करिन हाय नाही आहे, सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट नाही आहे. आणि तो ॲस्परंट म्हणतो सर यातल्या 4 गोष्टी तर मला माहीतच नाही, कसे मार्क्स वाढतील. आणि मी तरी काय करणार यार त्या केसमध्ये. सो मी म्हणतोय आत्ताच जागे व्हा. जर तुम्हाला वाटतंय सिलेबसचे जर पॉईंट्स क्लिअर नसतील, डोंट टेक एनी रिस्क. म्हणून मी म्हणतोय सर मग क्रॅश कोर्ससोबत चला. आणि आय नो द इम्पॉर्टन्स ऑफ दिस थिंग्स, दॅट्स वाय मी क्रॅश कोर्समध्ये पर्पजफुली पूर्ण फाउंडेशन बॅचचे लेक्चर्स ओपन करून देतो आहे. काही एक्स्ट्राचे सेशन मी घेईल, पण क्रॅश कोर्समध्ये मी पूर्ण फाउंडेशन बॅचचे जे पण आत्ता सध्या आहे चालू त्या बॅचचे मी सगळे सेशन्स ओपन करून देतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला करंट वगैरे सर्वच गोष्टी कव्हर होऊन जातील.
कारण यार कन्सेप्ट खेळत बसायला आता वेळ नाही आपल्याला. आणि जर तुम्हाला वाटतंय की कन्सेप्ट क्लिअर आहेत, सगळं व्यवस्थित आहे, या पद्धतीने चालून द्यात. आजची 10 तारीख आहे, आपण इथे डिस्कस करतोय. उद्यापासून हे बघा सिलेबसच्या टॉपिक्सनुसार हे जायचं आहे. मध्ये मध्ये पर्पजफुली मी रिव्हिजन डे ॲड केलेले आहेत आणि तो टॉपिक संपत आला की आपण त्याची एक सेक्शनल टेस्ट अशा पद्धतीने घेणार आहोत. जर तुमचा रीडिंग स्पीड चांगला आहे आणि तुम्हाला जर ते सेशन तर मी ओपन करतोच आहे, इफ यू थिंक की तुम्ही एका दिवशी 2 लेक्चर बघून पटापट पुढे सरकवू शकतायत, मी तर अगेन ते तुमच्या फ्रीडमवरती ठेवतोय. ते आलंय लक्षात. सो यू टेक द कॉल. मी इथे काही कन्व्हिन्स करत नाही तुम्हाला की सिलेबस बघा, शेड्यूल बघा, यू पीपल आर वाईज इनफ टू अंडरस्टँड द थिंग्स. जर तुम्हाला वाटतं आहे की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, ह्याच्या 2-4-5 गोष्टी मी सांगितल्या, जसं लिंकेजेस झालं, हे झालं, करता येत असेल, सरळ टेस्ट सिरीज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचं डिस्कशन्स आपण पर्सनली वगैरे भेटत वगैरे जाऊयात, त्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला थोडी जरी डाऊट असेल की यार नाही थोडेसे कन्सेप्ट वीक आहेत, लिंकेजेस नाही डेव्हलप होणार वगैरे काय, तर मी म्हणतो सरळ क्रॅश कोर्समध्ये डायरेक्ट फाउंडेशन बॅचचेच लेक्चर्स मी तुम्हाला देतो, बघा. आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तर मग आपण त्यामध्ये डिस्कस करूयातच. बाकी नोट्स असतील का, त्याच्यामध्ये हे होईल का, यार आता मी काय ते परत ती काही जाहिरातबाजी करणार नाही आहे. नोट्स वगैरे सर्व आहे ओपन डोमेनमध्येच मी ठेवेल. नोट्सवर काय माझी मोनोपॉली नाही आहे, कारण मला माहिती आहे फक्त नोट्स वाचून कोणीच पास होत नाही. त्यासाठी तुम्हाला रायटिंग करावं लागतं, इव्हॅल्युएशन करावं लागतं, डिस्कस करावं लागतं. त्यात काय ना, म्हणजे नोट्स तर मी देईलच, त्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता अननेसेसरी सेशनची लांबी वाढवून मग काय 2 तास सर भूगोलावर बोलले आणि बघा किती, मी या विचाराचा नाहीच आहे. सो लेट्स कीप इट शॉर्ट अँड स्वीट. बरोबर. तुम्हाला काही डाऊट्स असतील जॉग्रफी संदर्भात पर्टिक्युलरली, क्वेश्चन्स कसे असतील काय असतील हे तर मी इलॅबोरेटली बोललो आहे. एक्झामिनर पण काय बघणार आहे ते पण बोललो आहे, आपण कसं ॲप्रोच करणार आहे ते पण बोललो आहे, आणि पुढे म्हणजे की तुम्हाला प्रिपरेशन लेवल कोणत्या लेवलवर न्यायचे याबद्दल पण आपण चर्चा केली. बाकी मराठीमध्ये प्रॉब्लेम आहे, इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे, बघा मी परत सांगतो आहे, स्टँडर्ड बुक्स वाचायची ही वेळ नाही आहे. वाचायचंच असेल तर इंडियन जॉग्रफी बाय माजिद हुसेन बघा, अख्ख्या पेपर 2साठी एकच पुस्तक आहे, ते बघा. मराठीत पण अनुवाद उपलब्ध आहे. मला सांगा, मी इंडेक्स मार्क करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही सांगा त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच बुक बघू नका. 1 टॉपिक 1 सोर्स, सर्व टॉपिक्सच्या मी नोट्स देतो, तेवढंच पहा. सेशन्समधनं जे पण आपले काही सेशन्स असतील फाउंडेशन बॅचचे, त्याच्यामधनं तुम्ही रनिंग नोट्स काढा. काही गोष्टी मी डिक्टेट पण करून देतो, त्या पद्धतीने जाऊ. टेस्ट रिलिजियसली देत जा. ट्रस्ट मी, जॉग्रफी इज नॉट अ बर्डन एनीमोर. ओके. त्यामुळे करा या पद्धतीने. काही डाऊट्स असतील तर मला सांगा, आणि बाकी मग आपण भेटूयातच मग 11 तारखेपासून. ओके. चलो देन, ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय बाय, सी यू. येस.